मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळावा यासाठी झी लर्न अँड ब्रेन कॅफे न बाल वैज्ञानिकांसाठी मुंबईमध्ये एक स्पर्धा आयोजित केली होती। या स्पर्धेत 8000 छोटे बालशास्त्रज्ञ सहभागी झाले होते। या स्पर्धेत मुलांनी केलेल्या प्रयोगांनी सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलं। पाण्यातून लॉन्च होणारे रॉकेट, बॅटरीवर चालणारा रोबोट, स्पीड ब्रेकरच्या मदतीने वीज वाचवणारे यंत्र हे आविष्कार कोणा बड्या वैज्ञानिकांचे नाहीये तर छोट्या शास्त्रज्ञांनी बनवलेत। झी लर्न अँड ब्रेन कॅफेने मुंबईतल्या नेहरू सेंटरमध्ये छोट्या शास्त्रज्ञांसाठी स्पर्धा आयोजित केली होती। मुलांच्या प्रतिभाशक्तीला चालना देण्यासाठी भरवलेल्या स्पर्धेला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला। ये प्रोग्राम में जी लर्निंग अच्छा किया है, ब्रेन कैफे अच्छा किया है, सबसे बहुत मजा आया। हम लोग 5 लोग हैं ना, हम लोग बहुत सीखे, बहुत enjoyable था। The thought process is that children have various concepts of science which they learn in the classrooms or from various activities which they perform. How can they convert it into something which is more meaningful for our society as a whole? या स्पर्धेत 5 ते 18 वयोगटातील 8000पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते। देशातल्या अगदी दुर्गम भागातून आलेल्या स्पर्धकांनी आपले प्रयोग यावेळी सादर केले। हमने मजे किया, थोड़ी सी परेशानियां भी की। झी लर्न ब्रेन कैफे एक ऐसा प्लेटफॉर्म है जहाँ पे मुझे आके बहुत अच्छा लगा एंड दिस कंपटीशन इज वेरी ग्रेट, सो आई फेल्ट वेरी नाइस बीइंग हियर। या स्पर्धेतल्या 45 जणांची फायनल राऊंडसाठी निवड झाली आहे। पहिला क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्याला 5 लाख, दुसऱ्या क्रमांकाला 3 लाख तर तिसरा क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्याला लॅपटॉप बक्षीस देण्यात आला। याशिवाय सर्व सहभागी स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली। गेल्या 3 वर्षांपासून झी लर्न अँड कॅफे कडून ही स्पर्धा घेण्यात येते। या स्पर्धेमुळे मुलांना मार्गदर्शनासोबतच भविष्य घडवण्याचं एक समर्थ व्यासपीठ उपलब्ध झालंय। रोनाल्ड मेंडिस, झी मीडिया, मुंबई।